ओम शांती. राजयोगा मेडिटेशन कोर्सच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण ईश्वराची दिव्य कर्तव्ये, त्याचप्रमाणे त्यांचे गुण याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे पहिल्या चॅप्टरमध्ये जो आपल्याला प्रश्न पडला होता की या दुनियेची लोकसंख्या का वाढत आहे, तर या प्रश्नाचे देखील या पाठामध्ये आपण उत्तर घेणार आहोत. तर सुरुवात करूया या पाठाला. बघा, परमपिता परमात्मा यांचे दिव्य कर्तव्य याच्यामध्ये ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारा पालना आणि शंकराद्वारा विनाश केला जातो. तर ब्रह्माद्वारे स्थापना म्हणजे काय? तर ब्रह्मा कोण आहेत? तर लक्षात आपल्याला या ठिकाणी हे घ्यायचं आहे की हे जे ज्ञान आहे, ह्या ज्ञानाला ज्ञानमार्ग असं म्हणलं जातं. आणि भक्तीला अंधार किंवा दुःखमय रात्र असं म्हणलं जातं. ठीक आहे. भक्तीला अंधार किंवा दुःखमय रात्र का म्हणलं जातं? कारण भक्ती मार्गामध्ये लोकांनी अनेक प्रकारची स्वतःला दुःख दिलेली आहेत. जसं की अनवाणी वाऱ्या करणे, ठीक आहे, देवाच्या अनवाणी वाऱ्या करणे म्हणजे बिना चपलाचे वाऱ्या करणे. त्याचप्रमाणे काशीकलवट काशीकलवट खाणे म्हणजे काय? तर स्वतःला स्वतःचं धड हे म्हणजे स्वतःच्या शरीराचे तुकडे पाडणे. अशा विहिरीमध्ये त्या ठिकाणी तलवारी वगैरे लावलेल्या असतात, असे धारदार असे लावलेले असतात. त्या ठिकाणी जाऊन उडी मारायची आणि मग शरीराला स्वतःच्या नुकसान करायचं. तर अशा पद्धतीनं अशा वाईट मार्गाने लोकांनी भक्ती केलेली आहे, अशी खडतर भक्ती केलेली आहे. तर मग त्याच्यामुळेच याला अंधार किंवा अंधश्रद्धा असं म्हणलं जातं. ठीक आहे. त्याचप्रमाणे ह्या भक्तीमध्ये काय केलं की सत्य काय आहे, तर हे पिठातल्या मिठासमान सत्य आहे. मीठ हे सत्य आहे, तर बाकीचं पीठ हे असत्य आहे. तर अशा पद्धतीनं अंधश्रद्धा ह्या धर्मामध्ये उदयास आल्या आणि प्रत्येक धर्मामध्येच बदल ही होत गेली, ज्यामध्ये लोकांनी आपापल्या काही स्वार्थानुसार काही गोष्टी त्यामध्ये टाकल्या. त्याचप्रमाणे काळाच्या ओघामध्ये चांगली अशी साधनं नसल्यामुळे ते धर्माचे मूळ ज्ञान मूळ रूपामध्ये दीर्घ काळापर्यंत टिकवून ठेवता आले नाही. तर त्यामुळेच परमपिता परमात्मा हे भक्तीला काय म्हणतात? दुःखाची रात्र असं म्हणलं जातं. तर ही रात्र ज्यावेळेस एंड व्हायला येते, म्हणजे ह्या रात्रीचा शेवट ज्यावेळेस व्हायला येतो, त्यावेळेस काय होतं की परमपिता परमात्मा या पृथ्वी तलावरती अवतरण घेतात आणि हे ज्ञान सांगतात. त्याचप्रमाणे ज्ञान सांगतात म्हणजे काय? तर लोकांना जागे करतात, अज्ञानरूपी निद्रेमधून जागे करतात. हे कुंभकर्णाप्रमाणे ज्या पद्धतीने लोक झोपलेले आहेत, तर ह्या कुंभकर्णांना जागे करण्याचं काम काय करत असतात? हे परमपिता परमात्मा करत असतात. तर ह्या भक्तीच्या रात्री म्हणजेच शेवटी भक्तीची रात्र, या रात्रीमध्ये परमपिता परमात्मा शिव परमात्मा हे काय करत असतात? अवतरण घेत असतात. अवतरण म्हणजे या पृथ्वी तलावरती येतात. सुरुवात त्यांनी 1936 पासून ही केलेली आहे. तर मग ह्या रात्रीमध्ये अवतरण घेतलं म्हणूनच ह्याला शिवरात्री असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ह्या रात्रीमध्ये परमपिता परमात्मा अवतरण घेत असतात. ठीक आहे. मग प्रजापिता ब्रह्माद्वारे स्थापना. आता हे जे चित्र आहे, हे दादाजी लेखराज यांचं हे चित्र आहे. ठीक आहे. तर याला आपण थोडक्यात थोडं व्यवस्थित करू, म्हणजे जेणेकरून त्यांचा चेहरा आपल्याला बघायला भेटेल व्यवस्थितपणे. बघा, तर हे अशा पद्धतीनं दादाजी लेखराज यांचं हे चित्र आहे. ठीक आहे. तर हे दादाजी लेखराज कोण होते? तर जगामध्ये सर्वात जास्त भक्ती यांनी केलेली होती. ठीक आहे. ते नेहमीच ईश्वराला प्रार्थना करत की जगाचं कल्याण व्हावं, जगाचं दुःख हे नष्ट व्हावं, ह्या जगात कोणीही दुःखी नसावं, अशी ते नेहमीच ईश्वराला प्रार्थना करत आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 12 गुरु केले होते. हे दादाजी लेखराज म्हणजे कोण? तर श्रीकृष्णाची आत्मा जन्मोजन्म घेऊन शेवटच्या जन्मामध्ये दादाजी लेखराज यांच्या रूपामध्ये त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 60व्या वर्षी अतिशय कडक भक्ती झाल्याच्या नंतर ईश्वरांनी त्यांना पृथ्वीच्या अंताचा, त्याचप्रमाणे अंतानंतर होणाऱ्या, जे स्थापन करण्यात येणाऱ्या दुनियेचा त्यांनी साक्षात्कार दिला आणि मग त्यांच्या मुखाद्वारे हे ज्ञान देण्यात आलेलं आहे. कोणाच्या? दादाजी लेखराज यांच्या. तर त्याच्यानंतर त्यांना प्रजापिता ब्रह्मा असं ईश्वराने म्हणलं गेलेलं आहे. ठीक आहे. प्रजेचा पिता
म्हणजेच प्रजापिता ब्रह्मा असं या दादाजी लेकराजांना म्हणलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर मग आपण भक्ती मार्गामध्ये नेहमीच आपण एक गोष्ट पाहत आलेलो आहोत. कोणती गोष्ट? तर ब्रह्माच्या मुखामधून ब्राह्मण जन्माला आले. अशी आपण अ, गोष्टी आपण ह्या शास्त्रामध्ये ऐकत असतो. ठीक आहे. ब्रह्माच्या मुखामधून ब्राह्मण जन्माला आले. आता हे विज्ञानाच्या आधारावरती तर ही गोष्ट टिकणार नाही. बाबा मुखाद्वारे जन्म कसा होईल? ज्या पद्धतीनं आईच्या पोटातून बाळ जन्माला येतं, त्या पद्धतीनं मुखातून जन्म हे होणे शक्य नाही. मग मुखातून जन्म कसा होतो? तर आपल्याला सर्वात पहिलं लक्षात घ्यायचं आहे, की ब्राह्मण या शब्दाचा अर्थ सर्वोत्कृष्ट किंवा सर्वात चांगला होतो. आणि माणूस सर्वोत्कृष्ट किंवा सर्वात चांगला केव्हा होईल? ज्यावेळेस तो स्वतःमधले दुर्गुण हे मारून टाकेल आणि स्वतःमध्ये सद्गुणाची भरती करेल. त्यावेळेस तो व्यक्ती कसा होईल? सर्वोत्कृष्ट होईल, अर्थात ब्राह्मण होईल. मग ईश्वराने परम परमपिता परमात्मा किंवा गॉड, अल्लाह, फादर, शिव यांनी काय केलं, की दादाजी लेकराज यांच्या शरीराद्वारे म्हणजे मुखाद्वारे हे ज्ञान दिलं गेलं आणि मग मुखाद्वारे ज्ञान दिलं गेलं असल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये चांगले परिवर्तन होऊ लागले. तर ह्या चांगल्या परिवर्तनालाच पुनर्जन्म मानला गेलेला आहे. तर मग अशा पद्धतीनं ब्रह्माच्या मुखाद्वारे ज्ञान दिलं गेलेलं असल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये चांगले परिवर्तन अर्थात जन्म झाला त्यांचा परत. तर अशा पद्धतीनं ब्रह्माच्या मुखाद्वारे जन्म हा होत असतो. ज्या पद्धतीनं आईच्या पोटातून बाळ जन्माला येतं, त्या पद्धतीनं मुखाद्वारे कुठलंही मूल जन्माला येणं शक्य नाही. ठीक आहे. तर बघा आता विष्णूद्वारा पालना. विष्णूला आता या ठिकाणी 4 हात दाखवलेले आहेत. चतुर्भुज विष्णू हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर मग बाबा म्हणजे माणसाला 4 हात असू शकतात का? किंवा असे कुठलं कोणी जन्माला येऊ शकतो का, की ज्याला 4 हात असतात? तर नाही. 4 हात करणे म्हणजे लग्न करणे. ठीक आहे. मग हे विष्णू काय आहे? तर याचं आपण इथं माहिती घेणार आहोत. तर ही जी दुनियाचा विनाश होईल, विनाश झाल्याच्या नंतर परत दुनियेची स्थापना ही होईल. म्हणजे सुरुवात होईल परत दुनियेला. ठीक आहे. तर मग ह्या दुनियेमध्ये लोकसंख्या ही कमी असणार आहे. त्या ठिकाणी राजा-राणीचं राज्य असणार आहे. मग हे राजा-राणी कोण होते? म्हणजे विनाश झाल्याच्या नंतर त्या येणाऱ्या दुनियेमध्ये राजा-राणी कोण असतील? तर ते लक्ष्मी-नारायण असतील. ठीक आहे. कोण असतील? तर लक्ष्मी-नारायण असतील. आणि हे जे सर्व गुणांनी संपन्न असणारे हे लक्ष्मी-नारायण आहेत. तर ह्या लक्ष्मी आणि नारायण यांचं एकत्रित प्रतीक म्हणजेच विष्णू आहे. ज्यांचे 4 हात म्हणजेच काय आहे? ते लक्ष्मी आणि नारायण यांचं एकत्रित प्रतीक आहे. आणि हे लक्ष्मी-नारायण विष्णूद्वारा पालना म्हणजे काय? तर लक्ष्मी-नारायण प्रजेची अतिशय व्यवस्थितरित्या पालना करतात, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं दुःख त्यांच्या जीवनामध्ये ते येऊ देत नाहीत. अशा पद्धतीनं विष्णू हे एक प्रतीक आहे लक्ष्मीनारायण यांचं. लक्ष्मीनारायण कोण? तर सर्व गुणांनी संपन्न असणारे राजा-राणी आहेत. ठीक आहे. हे राजा-राणी अगदी व्यवस्थितरित्या प्रजेची पालना करत असतात. तर असं हे विनाशानंतर स्थापन होणाऱ्या दुनियेमध्ये लक्ष्मीनारायण यांचं म्हणजेच विष्णूद्वारा पालना होईल. लक्ष्मीनारायणाचं राज्य असेल. ठीक आहे. तर शंकराद्वारा विनाश. आता शंकर काय आहे? याच्यावरती एक सेपरेट टॉपिक आहे. ठीक आहे. आता आपण म्हणतो की परमपिता परमात्मा किंवा गॉड, अल्लाह, फादर, शिव हे महाज्योती स्वरूप आहेत. ठीक आहे. ज्योती आहेत. ज्योतिबिंदू स्वरूप आहेत. प्रकाशमय ज्योतिबिंदू आहेत आणि ते सर्व शक्तिमान आहेत. सर्वात शक्तिशाली आहेत. मग आता आपण ज्योतिर्लिंगावरती तर केवळ आपण पिंड बघतो किंवा ज्योतिर्लिंग बघतो, परंतु त्या ठिकाणी मूर्ती बघत नाहीत. मग आणि बाकीच्या मंदिरमध्ये शंकराच्या मंदिरमध्ये आपण शंकराची मूर्ती बघतो, ज्यामध्ये गळ्यामध्ये साप दाखवलेला आहे वगैरे वगैरे गोष्टी असतात. ठीक आहे. मूर्तीचे वर्णन असते. ठीक आहे. तर मग हे बाबा नेमका शिव कसा आहे? तर आपल्याला या ठिकाणी थोडक्यात विश्लेषण करायचं आहे. ठीक आहे. शंकर काय आहे? शिव हे ज्योती स्वरूपच आहेत, हेच त्यांचं मूळ रूप आहे. ज्योतिर्लिंग या शब्दाचा अर्थ ज्योतीचे चिन्ह असा होतो, कारण हा एक संस्कृत शब्द आहे. ही लिंग याचा अर्थ चिन्ह असा होतो. तर हे ज्योतीचे चिन्ह म्हणजे काय आहे? तर पिंड, महादेवाची जी पिंड आहे, महाज्योतीचं चिन्ह, ज्याला शिवलिंग असं म्हणलं जातं. ठीक आहे. किंवा ज्योतिर्लिंग म्हणलं जातं. तर हे शिवाचं चिन्ह जे आहे, तर त्या चिन्हाची पूजा केली जाते. मग हे मूर्ती काय आहे? ज्याच्यामध्ये गळ्यात साप आहे. तर ही मूर्ती ही ईश्वराच्या गुणाचं प्रतीक आहे. ठीक आहे. ते गुण आपल्याला पण आत्मसात करायचे आहेत आणि ह्या शंकर सारख्या या पदाला आपल्याला देखील प्राप्त व्हायचं आहे. तर ईश्वराच्या गुणाचं हे थोडक्यात प्रतीक आहे. तर समजण्यासाठी एक गुण आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्या ठिकाणी
पुढील पाठामध्ये म्हणजे येणाऱ्या अनेक चॅप्टर्स आहेत. त्यापैकी एका चॅप्टरमध्ये आपण शंकर आणि शिवामधला फरक व्यवस्थितरित्या तार्किक बुद्धीने आपण पुराव्यासहित समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर शंकर हे एक ईश्वराच्या गुणाचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे हे एक पद आहे. पद म्हणजे काय? तर ह्या गुणाला आपल्याला देखील आत्मसात करायचं आणि यांच्यासारखं आपल्याला बनायचं आहे. ठीक आहे. तर म- शंकराच्या गळ्यामध्ये साप दाखवला जातो. मुळामध्ये महादेवाच्या मंदिरमध्ये किंवा शिवाच्या मंदिरमध्ये कोणीही मांसाहार करून जात नाही. कारण साप हा एक मांसाहारी प्राणी आहे. मग तो ईश्वराच्या गळ्यामध्ये कसा काय असेल? कारण मुळामध्ये साप हा ईश्वराच्या गळ्यामध्ये नाही. कारण तो ज्योती स्वरूप आहे आणि साप काय आहे तर त्यांच्या गुणाचं एक प्रतीक आहे. सापाचा गुण म्हणजे काय? की साप हे वाईट गुणाचं प्रतीक आहे, दुर्गुणाचं प्रतीक. ठीक आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या 5 वाईट गुणाचं प्रतीक म्हणजे हे साप आहे. तर ह्या 5 दुर्गुणाला ईश्वराने काय केलेलं आहे? कायम गुलाम केलेला आहे. त्यामुळे हे साप जे आहे गळ्यात टाकलेला साप तो कधी त्यांना ढसत नाही, कधी त्यांना चावत नाही. तर ते एक प्रतीक आहे की त्या सापाला म्हणजेच वाईट विकाराला त्यांनी गुलाम केलेलं आहे. तर ज्यावेळेस आपल्याला देखील काय करायचंय त्यांचे गुण आपल्याला आत्मसात करायचे आहेत. अर्थात हे शंकर या पदाला आपल्याला देखील प्राप्त व्हायचं आहे. ठीक आहे. मग ती गुण प्राप्त केल्याच्या नंतर आपण शंकर ह्या पदाला प्राप्त होऊ. तर शंकराद्वारे विनाश म्हणजे नेमकं काय? तर परमपिता परमात्मा काय करतात? जी लोक चांगली आहेत तेच लोक आध्यात्मिक ज्ञानाकडे वळणार. ठीक आहे. मग त्या लोकांना ज्ञान देऊन ज्ञानरूपी तिसरा डोळा उघडणार. म्हणजे 1936 ला हे परमपिता परमात्मा आले आणि 2036 पर्यंत हे ज्ञान चालणार आहे. तर मग ह्या काळामध्ये जेवढे पण लोक ईश्वरीय गुणाला आत्मसात करतील, स्वतःमधले दुर्गुण काढून टाकतील, अर्थात ईश्वर काय करेल त्यांचा ज्ञानरूपी तिसरा डोळा उघडेल. मग हे ज्ञानरूपी तिसरा डोळा उघडल्याच्या नंतर सृष्टीचा पूर्णपणे विनाश हा होऊन जाईल. ठीक आहे. तर मग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं विनाश हा चालूच आहे. पण जसा जसा वेळ काळ पुढे जाईल तसा विनाशाला तीव्र गती येईल आणि 2036 ला पूर्णपणे हा विनाश होऊन जाईल. तर पहिल्या पाठामध्ये आपण चर्चा केलेलीच आहे की विनाश म्हणजे अ, कशा पद्धतीनं होत आहे, कोणते कारण आहेत, क्लायमेट आहे, लोकसंख्या आहे, प्रदूषण आहे, ठीक आहे, गृहयुद्ध आहेत, माणसामध्ये वाढणारे विकार आहेत, असे अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळं विनाश हा होणार आहे. ठीक आहे. तर परमपिता परमात्मा यांचे आणखी काही गुण आपण बघूया. त्याचप्रमाणे त्यांची कर्तव्य बघूया. ठीक आहे. परमपिता परमात्मा शिव कसे आहेत? तर हे ज्योती स्वरूप आहेत. ब्रह्मलोक के वासी है, कर्मों की गति को जानते हैं, सुख के सागर है, दुख हरता सुख करता है, निराकार है, शांती के सागर है. म्हणजे हे सगळे त्यांची ही गुण आहेत. ही तुम्ही एकत्रितरित्या वाचू शकता. तुम्हाला ह्याचे पीडीएफ मी देईल. ठीक आहे. ग्रुपवरती तुम्हाला याचा पीडीएफ देईल. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या. ठीक आहे. तर मनुष्य जीवनाचं लक्ष्य काय आहे? तर ज्या पद्धतीनं लक्ष्मीनारायण हे सर्व गुणांनी संपन्न आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला देखील स्वतःमधले दुर्गुण मारायचे आहेत आणि ध्यान तपस्याद्वारे म्हणजे आत्मिक स्थितीमध्ये स्थित होऊन परमपिता परमात्मा यांना याद करून त्यांच्या किरणाद्वारे शक्ती घेऊन आपल्याला आत्मिकदृष्ट्या सबळ बनायचं आहे आणि सद्गुणांनी भरपूर बनायचं आहे, दुर्गुण काढायचे आहेत. असं सर्व गुण संपन्न लक्ष्मीनारायण यांच्यासारखं आपल्याला बनणं हे आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे. हे आपल्या जीवनाचं टार्गेट आहे. म्हणून नर ऐसी करनी करे जो श्री नारायण बने और नारी ऐसी करनी करे जो श्री लक्ष्मी बने. अशा पद्धतीनं आपलं ह्या जीवनाचं लक्ष्य आहे. तर आपण ह्या दुसऱ्या चॅप्टरचं ज्ञान हे तर झालेलंच आहे. आपल्याला पहिल्या चॅप्टर मधल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी घ्यायचं आहे. तर पृथ्वी तलावरची लोकसंख्या का वाढत आहे या ठिकाणी आपण उत्तर घेणार आहोत. बघा, 3 लोक म्हणजे 3 जग आहेत. ठीक आहे. त्यांना ब्रह्मलोक म्हणलं जातं. दुसरं त्याच्या खाली असतं सूक्ष्मवतन किंवा सूक्ष्मलोक म्हणलं जातं आणि त्याच्या खाली ही पृथ्वी. पृथ्वी या ठिकाणी साकार मनुष्य लोक यांना म्हणलं जातं. ठीक आहे. तर आपण सर्वात पहिलं जग म्हणजे ब्रह्मलोक याला परमधाम म्हणलं जातं. तर या परमधाम मध्ये कोण राहतं? परमपिता शिव परमात्मा आणि आपण आत्मा या ठिकाणी राहत असतो. हे आपल्या आत्म्याचं जग आहे. ठीक आहे. तर मग आत्मा ह्या पृथ्वी तलावरती येत असतात. मग जे ऑलरेडी पृथ्वी तलावरती आहेत, मग ज्यांचं आयुष्य संपल्याने किंवा ऍक्सिडेंटने वेगवेगळ्या कारणाने मृत्यू होतो, अर्थात आत्मा एक शरीर सोडून दुसरा जन्म घेत असते. त्याचप्रमाणे वरतून देखील आत्मा ह्या पृथ्वी तलावरती येतच राहतात आणि ज्या आईच्या पोटामध्ये बाळ आहे, त्या बाळाचं शरीर घेऊन
प्रवासाला सुरुवात करतात. म्हणजे वरतून येणाऱ्या पण आत्मा जन्म घेत राहतात आणि खाली मरणारी लोक परत जन्म घेतात. त्यामुळे ह्या पृथ्वी तलावरची लोकसंख्या ही वाढत आहे. तर आत्म्याला सॉफ्टवेअर म्हणलं जातं आणि शरीराला हार्डवेअर म्हणलं जातं. ज्या पद्धतीनं मोबाईल हा मोबाईलचं बाह्य आवरण, मोबाईलला ज्या ठिकाणी आपण जे पार्टला शिवू शकतो ते काय झालं, हार्डवेअर झालं. परंतु त्याच्यामध्ये जे ॲप आहेत त्या ॲपला आपण शिवू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ते झाले सॉफ्टवेअर. त्या पद्धतीनं आत्मा काय आहे, तर सॉफ्टवेअर आहे या शरीराला चालवणारी. तर अशा पद्धतीनं ह्या दुनियेची लोकसंख्या ही वाढत आहे. तर आपण अशा पद्धतीनं दुसरा चॅप्टर हा संपलेला आहे. या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. ओम शांती. धन्यवाद.